नमस्कार, T9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला आणि महत्त्वाची बातमी, बार्टी सारथी प्रवेशावर लिमिट येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली। यावर पीएचडी करणं काळाचा पांढरा कागद करण्याएवढं सोपं नसल्याचं अंधारेंनी म्हटले। तर अजित पवारांनी व्यक्त केलेली चिंता योग्य असल्याचं फडणवीस म्हणाले। दुसरीकडे बार्टीच्या प्रश्नावर शिरसाटांनी निधी मागितल्यावर अजितदादा सभागृहामधून बाहेर निघून गेले। बार्टी आणि सारथीच्या प्रवेशावर मर्यादा घालण्याचा विचार सरकार करत आहे। दर महिन्याला 42,000ची फेलोशिप मिळत असल्यानं एकाच कुटुंबातले 5-5 लोक पीएचडी करत असल्याचं अजित पवार म्हणाले। अजित पवार यांनी पीएचडीच्या विद्यार्थ्यांबाबत मांडलेल्या या भूमिकेमुळे विरोधक आक्रमक झाले। काही ठिकाणी एकाच परिवारातले 42-45 हजार रुपये मिळतात म्हणल्यानंतर 5-5 लोक पीएचडी करायला लागलेत एका फॅमिलीतले। या ठराविक विद्यार्थ्यांच्या करता कित्येकशे कोटी रुपये जात आहेत आणि 4 लाख विद्यार्थ्यांच्या करता म्हणजे ह्यांच्या करताच रक्कम इतकी मोठी जाते आणि बाकीच्यांच्या करता अतिशय म्हणजे 50%च्या पेक्षा जास्त रक्कम इकडे जायला लागल्यात। शेवटी कॅबिनेटने हा निर्णय घेतला की एक कमिटी नेमायची चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली आणि साधारण बार्टीचे किती विद्यार्थ्यांना मेरिटच्या दरवर्षी ज्या करता ऍडमिशन द्यायची, सारथीच्या किती विद्यार्थ्यांना द्यायची, त्याला आम्ही लिमिट घालणार आहे। निवडणुकीच्या काळात ते विद्यार्थी उपोषणाला बसायचे, नको नाराज नका करू, द्या अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे। पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याला काय कष्ट पडतात, हे विद्यार्थी काय पद्धतीने पीएचडी करतात आणि पीएचडी करणं म्हणजे एखादा कागद काळाचा पांढरा करणं एवढं सोपं नाही। आधी तुम्ही ज्या काही इतर ठिकाणी जो पैसा तुम्ही खर्च केलेला आहे या पैशाचा हिशोब घ्या ना। याचा अर्थ तुम्ही तेवढे मेहनती आणि बाकीचे सगळे ऐत खाऊ असं तुम्हाला सांगायचं आहे का? पीएचडीच्या विद्यार्थ्यांबद्दल अजित पवार यांनी व्यक्त केलेली चिंता बरोबर आहे असं फडणवीस म्हणाले। या प्रकरणात योग्य मार्ग काढण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलंय। मला असं वाटतं की अनेक वेळा दादा एखादी गोष्ट बोलतात तर लोक त्याचा वेगळा अर्थ काढतात, पण मुळामध्ये ही योजना जी सुरू केलेली आहे ती जे काही आपले हुशार लोक आहेत, मुलं आहेत, पण पीएचडी अफोर्ड करू शकत नाही त्या लोकांकरता ती काढलेली आहे। आता एका घरातले 5 लोक जर योजनेचा लाभ घेतील तर इतर घरातले जे काही आपले गरीब लोक आहेत, होतकरू आहेत, त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही। दादांनी व्यक्त केलेली चिंता बरोबर आहे। या संदर्भात योग्य अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी निर्णय करावा। दरम्यान सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची थकबाकी मागून अजित पवार यांची गोची करण्याचा प्रयत्न केला। त्यावर शिरसाट यांचं बोलणं सुरू असतानाच अजित पवार हे सभागृहाच्या बाहेर गेले। पीएचडी रजिस्ट्रेशनच्या दिनांकापासून ही फेलोशिप त्या ठिकाणी लागू करणार आहेत असे माझे प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय। एक निश्चित आहे, काही वेळेला या विद्यार्थ्यांना जे काही फेलोशिप त्यांची जी शिष्यवृत्ती थांबलेली आहे त्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय। आज सुदैवाने आज सभागृहामध्ये अर्थमंत्री साहेब अजितदादा पवार साहेब आहेत, त्यांनाही सुद्धा विनंती की हे आम्ही जे मागणी करतोय गेली अनेक दिवसापासून हे महाज्योतीचे आहेत, सारथीचे आहेत, 126 कोटी एक आहेत आणि 195 कोटी आहेत। जर अर्थ खात्याने जर हे त्वरित जर वितरित केले तर आम्हाला सुद्धा विद्यार्थ्याला द्यायला सोयीस्कर आणि सोपं होईल। वित्तमंत्री महोदय जरा थांबा ना, आता तुमचाच विषय या ठिकाणी आला आहे, पण तुम्ही निधी देऊन तर